नमस्कार मित्रांनो, मी अमर स्पर्धा मित्र चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो। मित्रांनो, आज या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत प्रकरण 2 मधलं। मित्रांनो, MIDC मधल्या अत्यंत महत्त्वाच्या ॲक्टमधील प्रकरण 2 मधील आता आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत। आता पाहूया मित्रांनो, प्रकरण 2 मध्ये येतं महामंडळाची स्थापना व रचना। आता पाहूया यामधील कलमामध्ये काय येतं। बघा, कलम 3 नुसार काय येतं। तर महाराष्ट्र राज्यातील औद्योगिक क्षेत्रात व औद्योगिक वसाहतीत उद्योगधंद्यांची त्वरित व पद्धतशीर स्थापना करणं आणि त्यांची घडण करण्याच्या आणि त्यासाठी मदत देण्याच्या प्रयोजनाकरता राज्य शासन राजपत्रातील अधिसूचनेद्वारे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ या नावाचे एक महामंडळ स्थापन करेल, असं कलम 3 मध्ये दिलेलं आहे। ओके, आता मित्रांनो इथे बघा, प्रयोजन करणे म्हणजेच काय, तर त्याची अंमलबजावणी करणं, त्याची देखरेख करणं, त्याची मांडणी करणं, हे आपण कलम 3 मध्ये येतं। पुढे बघा, उक्त महामंडळ। हे उक्त महामंडळ म्हणजे कोण, तर महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ। तो उक्त महामंडळ हा एक निगम निकाय असेल आणि त्याची परंपरा अखंड असेल व त्याची एक सामान्य मुद्रा असेल। मुद्रा म्हणजे काय, करन्सी असेल आणि त्याला त्या नावाने दावा करता येईल। तसेच त्या नावाने त्याच्यावर दावा लावता सुद्धा येईल। तसेच महामंडळास जंगम व स्थावर अशी 2 प्रकारची मालमत्ता संपादन करण्याचा। आता मित्रांनो, येथे जंगम व स्थावर मालमत्ता म्हणजेच काय, तर जंगम मालमत्ता म्हणजेच काय, तर मूवेबल प्रॉपर्टी। आता हलता येणारी प्रॉपर्टी म्हणजेच काय, तर MIDCचे जे काही वाहन आहेत, समजा ट्रक असेल किंवा त्यांचा एखादा टेम्पो असेल किंवा त्यांच्या गाड्या असतील, तर या जंगम आहेत, मूवेबल, इकडून तिकडे नेता येईल, तर ही मालमत्ता। आणि स्थावर मालमत्ता म्हणजेच काय, तर त्या MIDCच्या ज्या बिल्डिंग असतील, त्यांचं इन्फ्रास्ट्रक्चर असेल, त्याला स्थावर मालमत्ता म्हणतात। मग ही मालमत्ता संपादन करण्याचा आणि ती मालमत्ता धारण करण्याचा व तिचा विनियोग करण्याचा। विनियोग म्हणजेच काय, तर वापर करण्याचा आणि संविदा करण्याचा। हे संविदा म्हणजेच काय, तर कॉन्ट्रॅक्ट करणं, करार करणं। तसेच या अधिनियमाच्या प्रयोजनांकरता आवश्यक असतील अशा सर्व गोष्टी करण्याचा अधिकार असेल। ओके, आता पुढे आपण जाऊया। पुढे बघा, रचनेमध्ये काय येतं। ओके, महाराष्ट्र औद्योगिक विकास सुधारणा अधिनियम 1981च्या यांच्या प्रारंभाच्या दिनांकापासून विद्यमान सदस्यांऐवजी महामंडळात पुढील सदस्यांचा समावेश असेल। आता बघा, इथे महत्त्वाचं, विद्यमान सदस्यांऐवजी महामंडळात कोणत्या सदस्यांचा समावेश। आता अ मध्ये काय दिले वाचूया। जो महामंडळाचा सभापती असेल असा पदसिद्ध उद्योगमंत्री। दुसरा बघा, ब मध्ये काय, जो महामंडळाचा उपसभापती असेल असा पदसिद्ध उद्योग राज्यमंत्री, म्हणजे उद्योग मंत्री पण आणि उद्योग राज्यमंत्री पण। पुढे बघा, राज्य शासनाने नामनिर्देशित केलेले 2 शासकीय सदस्य, ज्यांपैकी एक सदस्य महामंडळाचा वित्तीय सल्लागार असेल। नंतर बघा, ड मध्ये वीज पुरवठा अधिनियम 1948 अन्वये रचना करण्यात आलेल्या राज्य वीज मंडळाचा अध्यक्ष। नंतर ई, व्यवस्थापन संचालक, महाराष्ट्र राज्य औद्योगिक व गुंतवणूक महामंडळ मर्यादित। फ मध्ये काय दिले, व्यवस्थापन संचालक, महाराष्ट्र राज्य वित्तीय महामंडळ। नंतर ग मध्ये महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास अधिनियम माडाचा 1976 या अन्वये स्थापन करण्यात आलेल्या महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरणाने नामनिर्देशित केलेला सदस्य। नामनिर्देशित म्हणजेच काय, तर ज्याचं नाव सूचित करण्यात आलेलं होतं असा सदस्य। पुढे बघा, आता ज्या कोणत्याही व्यक्ती त्यांना उद्योगधंद्याचा, व्यापाराचा किंवा वित्त व्यवस्थेचा अनुभव असल्यामुळे आणि त्या बाबतीत त्यांनी क्षमता दर्शवली असल्यामुळे अर्ह आहेत। अर्ह आहेत म्हणजेच काय, तर पात्र आहेत, इलिजिबल आहेत, असे राज्य शासनाच वाटत असेल किंवा राज्य शासनाच्या मते ज्या उक्त व्यवसाय करणाऱ्या किंवा त्यात काम करणाऱ्या व्यक्तींच्या हितसंबंधाचे प्रतिनिधित्व करण्यास समर्थ आहेत, अशा व्यक्तीमधून राज्य शासनाने नामनिर्देशित केलेले 6 सदस्य। किती सदस्य, 6 सदस्य। ओके, आणि आय मध्ये काय दिले, जो महामंडळाचा सचिवही असेल असा महामंडळाचा पदसिद्ध मुख्य कार्यकारी अधिकारी, हे सर्व सदस्यामध्ये येतात। आता पुढे महत्त्वाचं बघूया, सदस्य होण्यासाठी अनर्हता ही येतं कलम 5 मध्ये। मित्रांनो, अनर्हता म्हणजेच काय, तर इनइलिजिबल, म्हणजे असा व्यक्ती जो सदस्य होण्यासाठी पात्र नाहीये, इनइलिजिबल आहे। आता बघा, कोण येतं या कलम 5 मध्ये, एखादा व्यक्ती महामंडळाची मुख्य कार्यकारी अधिकारी
अधिकारी नसून, बघा, महामंडळाची मुख्य कार्यकारी अधिकारी नसून जी महामंडळाचा कर्मचारी असेल तो सदस्य नाही, किंवा जी विकलमनाची असेल. आता विकलमनाची म्हणजेच काय, तर एखादा व्यक्ती वेडा आहे म्हणजेच काय, तर त्याला सायकोलॉजी फॉल्ट निर्माण झालाय, त्याचं डोकं जागेवर नाही म्हणजे विकलमनाचा असेल, किंवा जिला सक्षम न्यायालयाकडून विकलमनाची म्हणून ठरवण्यात आले असेल म्हणजेच काय, मानसिकरित्या स्थिर नाहीये, किंवा अमुक्त नादार असेल. आता मित्रांनो बघा, मुक्त म्हणजे मुक्त आणि अमुक्त म्हणजे मुक्त नाहीये. नादार म्हणजेच काय, तर इनसॉल्वंट म्हणजे असा व्यक्ती जो कर्जबाजारी आहे. मग जो व्यक्ती कर्जबाजारी आहे बँकेनं घोषित केलंय तो व्यक्ती सुद्धा MIDCचा सदस्य होऊ शकत नाही. ओके, तर अशा व्यक्ती महामंडळाचा सदस्य म्हणून नामनिर्देशित केले जाण्यास अपात्र असेल. बघा, अपात्र म्हणजे काय, अनर्हता. ओके, आता पुढे बघा, पदावधी व सदस्यांच्या सेवेच्या शर्ती काय आहेत. बघा, 6 कलम 4 खंड ड किंवा ज अन्वये नामनिर्दिष्ट केलेला महामंडळाचा प्रत्येक सदस्य त्याचा पदावधी राज्य शासनाने आधीच समाप्त केला नसेल तर त्याच्या नामनिर्देशनाच्या दिनांकापासून 3 वर्षाच्या मुदतीसाठी पद धारण करेल. ओके, किती वर्षाच्या मुदतीसाठी, तर 3 वर्षाच्या मुदतीसाठी पद धारण करेल. पुढे बघा, ख काय म्हणतं, कोणत्याही अशा सदस्यांचा पदावधी पूर्ण झाल्यामुळे किंवा पदावधी आधीच समाप्त करण्यात आल्यामुळे त्याचे पद रिकामे झाल्यास कलम 9च्या तरतुदीनुसार उक्त रिकामे पद भरण्यात येईल. आता नंतर बघा 2 काय म्हणतं, कलम 4चे खंड ग किंवा झ अन्वये नामनिर्देशित केलेल्या महामंडळाच्या सदस्यांना विहित करण्यात येईल म्हणजे सुपूर्द करण्यात येईल. ओके, विहित करण्यात येईल व ते वेतन व भत्ते मिळण्याचा हक्क असेल. ओके, आता विहित म्हणजे काय बरं, तर एखादा अधिकारी किंवा संस्था याबाबत त्याचा वापर करणं किंवा एखादी गोष्ट केली पाहिजे असं म्हणणं त्याला विहित करणं असं म्हणतात. आता पुढे बघा इथे तो महत्वाचा, महामंडळाच्या सदस्यांना विहित करण्यात येईल म्हणजेच काय, तर त्याने माणसाने हे काम केलं पाहिजे हे सांगण्यात येईल, याला विहित करणं म्हणूया. व ते वेतन व भत्ते मिळण्याचा त्याला हक्क असेल. ओके, सदस्यासाठी त्याला काय म्हणणार, हा वेतन मिळेल किंवा त्याचे भत्ते सुद्धा मिळतील. अशा सदस्यांपैकी कोणत्याही एक किंवा अनेक सदस्यास त्यांनी किंवा त्यांनी करणे आवश्यक असलेल्या अतिरिक्त किंवा खास सेवेबद्दल राज्य शासन ठरवून देईल असे वाजवी दादा परिश्रामिक देता येईल म्हणजे त्याला जास्तीचे पैसे सुद्धा किंवा मोबदला वगैरे मिळण्यात येईल. कोण देईल त्यांना, तर राज्य शासन देईल. आता मित्रांनो, आता पाहूया आपण आणखी काय घेतं. बघा, कलम 4च्या खंड ख खंड ड च छ किंवा ज अन्वये पद धारण करणाऱ्या महामंडळाचे सदस्य महामंडळाच्या किंवा त्याच्या खालील कोणत्याही समितीच्या किंवा महामंडळाने अथवा महामंडळासाठी हाती घेतलेल्या कामाच्या संबंधात नेमलेल्या समितीच्या सभांना उपस्थित राहण्यास लागलेला वैयक्तिक खर्च भागविण्याच्या प्रयोजनासाठी विहित करण्यात येईल असे मानधन किंवा पूरक भत्ता मिळण्यास हकदार असेल. म्हणजे त्या व्यक्तीला मानधनही मिळेल तसेच त्याला पूरक भत्ता सुद्धा मिळण्याला तो हक्कदार आहे. ओके, म्हणजे वैयक्तिक स्वरूपामध्ये त्याचा येण्या जाण्याचा किंवा इतर गोष्टीसाठी खर्च असेल त्यासाठी. पुढे बघा, ज्या कोणत्याही व्यक्तीस एका किंवा अधिक प्रसंगी सदस्य म्हणून नामनिर्देशित करण्यात आलं असेल तर त्या व्यक्तीस अपात्र ठरवण्यात आले नसेल तर तो पुन्हा नामनिर्दिष्ट केला जाण्यास पात्र आहे. म्हणजे समजा एखादा व्यक्ती एकापेक्षा किंवा अनेक प्रसंगी तो सदस्य असेल तर त्या व्यक्तीला जर तुम्ही त्याला अपात्र ठरवलं नसेल तर परत तो सदस्य होण्यासाठी पात्र असतो. ओके, म्हणजे एका वेळेपेक्षा अनेक वेळा तो पात्र आहे. पुढे बघा, एखादा व्यक्ती कोणतेही पद धारण करीत असल्यामुळे महामंडळाची सदस्य म्हणून नामनिर्देशित करण्यात आली असेल किंवा सदस्य झाली असेल त्या बाबतीत ती व्यक्ती या अधिनियमात काही अंतर्भूत असले तरी तिने ते पद धारण करण्याचे बंद होताच महामंडळाचे सदस्य असण्याचे बंद होईल. पुढे बघा, 7 काय म्हणतो, या अधिनियमान्वये केलेल्या विनिमयाद्वारे तरतूद करण्यात येईल त्यावेळी आणि त्या ठिकाणी महामंडळाच्या सभा भरवण्यात येतील आणि पोट कलम 2च्या तरतुदीस अधीन राहून महामंडळाचे कामकाज चालविण्याच्या संबंधात अशा विनिमयांद्वारे कार्यपद्धतीविषयक जे नियम ठरवून देण्यात आलेले असतील त्या नियमांचे अशा सभांत पालन करण्यात येईल. ओके, आता महामंडळाच्या सभेमध्ये येतं. पुढे बघा,
2. महामंडळाने किंवा त्यांच्या वतीने केलेल्या किंवा करावयाच्या योजलेल्या संविदेत. आता ही संविदा म्हणजेच काय, तर संविदा म्हणजे कॉन्ट्रॅक्टमध्ये, म्हणजे महामंडळाने किंवा त्यांच्या वतीने केलेला जो संविदा आहे, कॉन्ट्रॅक्ट आहे, तर त्यामध्ये कर्जात, व्यवस्थेत किंवा प्रस्तावात ज्या कोणत्याही सदस्यांचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष संबंध असेल किंवा हितसंबंध असेल, त्या सदस्याने शक्य तितक्या लवकर आपल्या हितसंबंधाच्या स्वरूपाबाबत महामंडळाला माहिती दिली पाहिजे. म्हणजे या कुठल्याही गोष्टीमध्ये तो इन्व्हॉल्व असेल तर त्याने महामंडळाला माहिती दिली पाहिजे. आणि बघा, आणि इतर सदस्यांनी माहिती मिळवण्याच्या प्रयोजनाकरिता त्यास उपस्थित राहण्याविषयी फरमावले जर नसेल तर त्या सदस्यास महामंडळाच्या कोणत्याही सभेत, म्हणजेच काय, त्याला जर समजा नोटीस दिलेली नसेल तर तो महामंडळाच्या कोणत्याही सभेत ज्यावेळी अशा कोणत्याही संविदेच्या म्हणजे कॉन्ट्रॅक्टच्या, कराराच्या, कर्जाच्या, व्यवस्थेच्या किंवा प्रस्तावाच्या संबंधात चर्चा चालू असेल त्यावेळी तेथे हजर राहता येणार नाही. परंतु अशा रीतीने उपस्थित राहण्यास फरमविण्यात आलेल्या कोणत्याही सदस्यास अशा कोणत्याही संविदेच्या म्हणजेच कराराच्या, कर्जाच्या, व्यवस्थेच्या किंवा प्रस्तावाच्या संबंधात मतदान करता येणार नाही. पुढे बघा आता, परंतु याच्यामध्ये काय दिलंय, एखाद्या सदस्यास अशा कोणत्याही संविदेशी म्हणजे कॉन्ट्रॅक्टशी, कर्जाशी, व्यवस्थेशी किंवा प्रस्तावाशी संबंधित असलेल्या कंपनीचा शेअर धारण केला आहे, केवळ या कारणावरून त्या सदस्याचा त्यात उपरोक्त प्रमाणे संबंध किंवा हितसंबंध आहे असे समजण्यात येणार नाही. ओके. आता 8 नुसार, कलम 8 नुसार काय म्हणतो, जर एखादा सदस्य, मित्रांनो याच्यामध्ये काय दिले, सदस्य म्हणून राहण्याचे बंद होणे हे दिले 8 मध्ये कलम. आता हे बघूया काय, कलम 5 मध्ये नमूद करण्यात आलेल्या अनर्हतांपैकी म्हणजेच काय, अपात्र होण्यास कलम 5 मध्ये ज्या अटी दिल्यात त्यापैकी कोणत्याही अनर्हतेच्या म्हणजेच इनएलिजिबिलिटीच्या कक्षेत येईल किंवा राज्य शासनाने आपला लेखी राजीनामा पाठविल आणि अशा राजीनाम्याचा राज्य शासनाने स्वीकार केला असेल किंवा महामंडळाच्या परवानगी वाचून महामंडळाच्या लागोपाठ 3 सभात, किती सभामध्ये, 3 सभामध्ये किंवा लागोपाठ 3 महिने महामंडळाच्या सर्व सभात गैरहजर राहील किंवा त्यास नैतिक अधःपतनाचा अंतर्भाव होणाऱ्या अपराधांबद्दल दोषी ठरवण्यात आले असेल तर त्याचे महामंडळ सदस्य राहण्याचे बंद होईल. म्हणजे किती, 3 3 सभामध्ये अब्सेंट राहिला, सलग 3 महिने महामंडळाच्या सर्व सभामध्ये बघा, लागोपाठ होणाऱ्या 3 सभा आणि लागोपाठ 3 महिने महामंडळाच्या सर्व सभात गैरहजर असेल तर तो अपात्र ठरेल किंवा अधःपतनाच्या अपराधांबद्दल दोषी ठरवण्यात आलं असेल तर. पुढे बघा, आता राज्य शासनाच्या मते काय म्हणतं, महामंडळाने कोणत्याही सदस्याने काम करण्यास नकार दिला असेल किंवा तो काम करण्यास असमर्थ झाला असेल किंवा सदस्य म्हणून त्याने आपल्या पदाचा दुरुपयोग केल्यामुळे त्याचे महामंडळावर राहणे महामंडळाच्या किंवा सर्वसाधारण जनतेच्या हिताच्या दृष्टीने हानिकारक असेल किंवा अन्यथा तो सदस्य म्हणून राहण्यास अयोग्य झाला असेल. ओके. तर या बाबतीत राज्य शासनास आदेशाद्वारे त्याला योग्य वाटेल अशा मुदतीसाठी महामंडळाच्या अशा कोणत्याही सदस्यास त्याच्या पदावरून तात्पुरते काढून टाकता येईल आणि त्याच पदावरून दूर करता येईल. प्रश्न विचारू शकतात, अशा व्यक्तीला कोण पदावरून काढता येऊ शकतं, कोण काढतं, तर राज्य शासन. ऑप्शनमध्ये असेल केंद्र शासन, राज्य शासन, अध्यक्ष, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हाधिकारी. तो कोण आहे, राज्य शासन. ओके. पुढे बघा, परंतु अशा कोणत्याही सदस्यास अशा आदेशान्वये कारण दर्शवण्याची वाजवी संधी दिल्या वाचून त्याच पदावरून तात्पुरते काढून टाकता येणार नाही किंवा त्याच पदावरून दूर करता येणार नाही. आता बघा पुढचा, रिकाम्या जागा कशा भराव्यात, म्हणजेच काय, तर सदस्याबाबतच्या रिकाम्या जागा असतील तर त्या कशा भराव्या. बघा, महामंडळाच्या सदस्यांची कोणतीही रिकामी जागा शक्य तितक्या लवकर भरण्यात येईल आणि जणू त्या जागी करावयाची नेमणूक ही प्रथमतःच करण्यात येत आहे असे समजून ज्या रीतीने नेमणूक करण्यात येते त्या रीतीने ती जागा भरण्यात येईल. परंतु ज्या मुदतीपूर्वी अशी जागा रिकामी राहील त्या मुदतीत चालू राहिलेल्या सदस्यास जणू अशी कोणतीही जागा रिकामी झाली नव्हती असे समजून काम करता येईल. आता सदस्यांची तात्पुरती अनुपस्थितीबाबत काय, सभापती अनुपस्थितीत उपसभापती ही कर्तव्य व कामे पार पाडण्यास सक्षम असेल. पुढे बघा, जर उपसभापती किंवा महामंडळाचा कोणताही अन्य सदस्य
आजारीपणामुळे किंवा अन्य कारणामुळे आपली कर्तव्ये पार पाडण्यात तात्पुरता असमर्थ झाला असेल किंवा त्यास राज्य शासनाने अनुपस्थितीत राहण्यास परवानगी दिलेली असेल व ज्यामुळे त्याचे सदस्यत्व समाप्त होणार नाही, अशा परिस्थितीत अन्यथा तो आपली कर्तव्ये पार पाडण्यास असमर्थ झाला असेल तर राज्य शासनास त्याच्या जागी यथास्थिती उपसभापती म्हणून किंवा अन्य सदस्य म्हणून काम करण्यासाठी आणि या अधिनियमाद्वारे व तद्वये त्याची कर्तव्ये व कामे पार पाडण्यासाठी अन्य व्यक्तीची नेमणूक करता येईल. येथील स्थितीत उपसभापती किंवा अन्य सदस्य आपल्या कामावर रुजू होईल त्या दिनांकास अशी व्यक्ती पद रिकामे करेल. ओके, पुढे बघा आता कामकाज निर्दोष व विधिग्राह्य म्हणून गृहीत धरणे. याच्यामध्ये काय येतं बघा, कलम 11. महामंडळाच्या सभापती किंवा उपसभापती किंवा सदस्य म्हणून काम करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीच्या कोणत्याही अनर्हतेमुळे किंवा तिच्या नेमणुकीत कोणताही दोष असल्यामुळे महामंडळाची कोणतीही कृती किंवा कामकाज जर ते इतर बाबतीत या अधिनियमाच्या तरतुदीनुसार असेल व ते सदोष होते असे समजता येणार नाही. ओके, पुढे बघा महामंडळाचे अधिकारी व कर्मचारी यांच्यामध्ये काय येतं बघा, कलम 12. राज्य शासन महामंडळासाठी एक मुख्य कार्यकारी अधिकारी, एक किंवा अधिक उपमुख्य कार्यकारी अधिकारी आणि मुख्य लेखा अधिकाऱ्याची नेमणूक करेल. आता बघा राज्य शासन कोणाची नेमणूक करायला, मुख्य कार्यकारी अधिकारी एक सीओ, एक किंवा अधिक उपमुख्य कार्यकारी अधिकारी. तर एक किंवा अधिक उपमुख्य कार्यकारी अधिकारी असतात किंवा मुख्य लेखा अधिकाऱ्याची नेमणूक राज्य शासन करेल. पुढे बघा महामंडळाला आपली कर्तव्ये आपली कामे सक्षमतेने पार पाडण्यासाठी त्यास आवश्यक वाटतील असे पोट कलम 1 मध्ये नमूद केलेल्या अधिकाऱ्यांच्या हाताखाली असणारे इतर अधिकारी कर्मचारी नेमता येतील. पुढे अधिकारी आणि कर्मचारी यांच्या नेमणुकीच्या आणि सेवेच्या शर्ती आणि त्यांचे वेतनमान ही मुख्य कार्यकारी अधिकारी, एक किंवा अधिक उपमुख्य कार्यकारी अधिकारी आणि मुख्य लेखा अधिकारी यांच्या बाबतीत विहित करण्यात येतील त्याप्रमाणे असतील आणि इतर अधिकारी कर्मचारी यांच्या बाबतीत या अधिनियमान्वये केलेल्या विनिमयाद्वारे ठरवण्यात येतील त्याप्रमाणे असतील. आता पाहूया महामंडळाने विविक्षित कर्मचारी वर्ग सामावून घेणे. आता विविक्षित कर्मचारी वर्ग म्हणजेच काय, तर महामंडळाच्या वेगवेगळ्या कामासाठी लागणारे कर्मचारी. ओके, व हा अधिनियम लागू असलेल्या बाबींच्या संबंधातील राज्य शासनाची आबंधने स्वतःकडे घेणं. ओके, आबंधने म्हणजेच काय, तर नियंत्रण असं म्हणूया. आता कलम 13 मध्ये काय येतं बघा, राज्य शासन उद्योग व कामगार विभाग IDL 2360140755 INDI दिनांक 1 ऑक्टोबर 1960 अन्वये स्थापन केलेल्या औद्योगिक विकास मंडळाच्या विद्यमान कर्मचारी वर्गातील व्यक्तींपैकी राज्य शासन निर्देशित करेल अशा व्यक्तींना महामंडळ आपल्याकडे घेईल व कामावर लावेल. ओके, पुढे अशा रीतीने घेतलेली व कामावर लावलेली प्रत्येक व्यक्ती ही प्रस्तुत अधिनियम आणि तद्वन्वये केलेले नियम व विनिमय यांच्या तरतुदीस अधीन असेल, म्हणजे त्यांना ते लागू असतील. परंतु काय बघा, अशा नोकरीच्या मुदतीत उक्त कर्मचारी वर्गातील व्यक्ती वेतन, रजा, निवृत्ती भत्ते, निवृत्ती वेतन, भविष्य निर्वाह निधी या संबंधीच्या सर्व गोष्टी व त्यांच्या सेवेच्या इतर शर्ती यांचे नियमन मुंबई नागरी सेवा नियम किंवा राज्य शासन वेळोवेळी करेल असे इतर नियम व अन्वय करण्यात येतील. पुढे बघा आता काय दिलेलं आहे, पुढे बघा कोणत्याही अशा व्यक्तीस पदावतन करणे, बडतर्फ करणे, सेवेतून काढून टाकणे, दंड करणे किंवा इतर कोणतीही शिक्षा करणे याविषयी कोणत्याही आदेशाविरुद्ध राज्य शासनाकडे अपील करण्याचा अधिकार असेल. आता मित्रांनो इथे पदावतन करणे दिले. पदावतन करणे म्हणजेच काय, तर त्या पदावतनचा अर्थ होतो की त्या व्यक्तीला डिमोट करणं, म्हणजेच काय, त्याला मोठ्या पदावरून खालच्या पदावर करणं. हे कोणाकडे अधिकार आहे, तर राज्य शासनाकडे अधिकार आहेत. ओके, आता नंतरचं तुम्ही पाहू शकता. ओके, नंतरचं मित्रांनो आपण वाचूया. ओके, पुढे बघा आता कोणत्याही पोट कलम 1 अन्वय महामंडळाने आपल्याकडे घेतलेल्या व कामावर लावलेल्या उक्त कर्मचारी वर्गांपैकी सर्व स्थायी कर्मचाऱ्यांना राज्य शासनाच्या सेवेतील त्यांच्या जागावर धारणाधिकार कायम राहील आणि राज्य शासनाच्या सेवेत ते पुन्हा परत गेले असता महामंडळाखालील त्यांच्या सेवेची मुदत ही त्यांची वेतनवाढ, निवृत्ती वेतन व त्यांच्या सेवेसंबंधीच्या इतर गोष्टीसाठी हिशेबात धरली जाईल. आता 3 मध्ये काय बघा,
महामंडळाची प्रथमतः स्थापना होण्यापूर्वी महामंडळाकडे सोपवण्यात आलेल्या औद्योगिक वसाहतीच्या किंवा औद्योगिक क्षेत्राच्या विकासासाठी केलेल्या कोणत्याही योजनांच्या संबंधात या अधिनियमांच्या प्रयोजनांपैकी कोणत्याही प्रयोजनाकरता राज्य शासनाने किंवा उपरोक्त औद्योगिक विकास महामंडळाने पत्करलेली सर्व आबंधने राज्य शासनाने किंवा उपरोक्त औद्योगिक विकास मंडळाने किंवा त्यांच्याशी किंवा त्यांच्या वतीने केलेल्या सर्व संविदा म्हणजे हे करार म्हणूया, तसेच राज्य शासनाने किंवा उपरोक्त औद्योगिक विकास मंडळाने किंवा त्यांच्याबरोबर किंवा त्यांच्या वतीने ठरवलेल्या सर्व बाबी आणि या गोष्टी या महामंडळाबरोबर किंवा महामंडळाच्या वतीने करण्यात किंवा ठरवण्यात आला आहेत असे समजण्यात येईल। तदनुसार राज्य शासनाकडून किंवा यथास्थिती औद्योगिक विकास महामंडळाकडून किंवा त्यांच्याकडून दाखल करण्यात आलेले किंवा दाखल करण्यात येतील असे सर्व दावे, इतर कायदेविषयक कार्यवाही या महामंडळाकडून किंवा महामंडळाच्या विरुद्ध चालू ठेवण्यात किंवा दाखल करण्यात येतील। आता बघा 4 मध्ये, हा अधिनियम अंमलात येण्याच्या दिनांकापूर्वी या अधिनियमाच्या प्रयोजनांपैकी कोणत्याही प्रयोजनांकरता औद्योगिक विकास मंडळाने जो खर्च केला असेल तो सर्व खर्च त्या दिनांकास कलम 21 अन्वये महामंडळाला दिलेले कर्ज आहे असे समजले जाईल आणि असा खर्च संपादन केलेली सर्व मालमत्ता महामंडळाकडे निहित होईल। परंतु अशा मत्ते संबंधातील आपल्या व्यवहारात मंडळाने कोणतीही भांडवली जमा वसूल केली असेल त्या बाबतीत अशा जमा रकमा या पोटकलमान्वये मंडळाला दिलेले कर्ज म्हणून समजण्यात येणाऱ्या रकमेतून वगळण्यात येतील। तर मित्रांनो, हा होता अत्यंत महत्त्वाचा प्रकरण 2, हा येथेच संपतो।